सरपोतदार साहेब, शालिनी मॅडम, ते तर नेहमी आपलं रक्त आपला वंश असंच म्हणत आले आहेत ना. मग त्यांना माझ्या अर्जुनला स्वतःचा वंशच का बनवायचा आहे? अचानक त्यांचे विचार कसे काय बदलले? सांगा ना, काहीतरी बोला ना मणी सर. तुम्ही या स्वानंदी, बसा इकडे या. स्वानंदी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे आता. मला आता एवढंच माहिती आहे की परिस्थिती आपल्या बाजूने नाहीये. आपण त्यांच्या विरुद्ध कितीही लढलो, कितीही प्रयत्न केले तरी आपण ही परिस्थिती नाही बदलू शकत. स्वानंदी, त्यांची ताकद जास्त आहे आपल्यापेक्षा. आपण नाही जिंकू शकत आता तरी. आणि अर्जुन काय फक्त तुमचा नाहीये, माझाही आहे ना. स्वानंदी, आता मी काय करू शकत नाही, त्यामुळे मी इतकं ठरवलंय की वाट बघू. माझं मी तुम्हाला हेच म्हणणं आहे की वारं आपल्या दिशेने फिरेपर्यंत आपण वाट बघू. तुम्हाला पटतंय? तर तुमच्या देवी आईवर विश्वास आहे ना? मग ती आहे, ती बघतीये सगळं. स्वानंदी, एका आईला 30 वर्षांनंतर तिचं मूल भेटलंय. एक अनाथ, त्याला सुद्धा 30 वर्षांनंतर आपले आईबाप भेटले. स्वानंदी, आपलं जे असतं ना ते आपलंच असतं. त्याला कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आपला अर्जुन येईल आपल्याकडे.